हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज जे आहे, जे विद्यार्थ्यांची प्रिलिम्सची परीक्षा चालू आहे त्या विद्यार्थ्यांना गणितचा खूप जे आहे अवघड वाटतं आणि त्यांना असं वाटतं की गणित हा खूप कठीण विषय आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, गणित हा खूप सोपा विषय आहे. मी जशा प्रकारे तुम्हाला सांगीन तसा अभ्यास करा तर नक्की तुम्हाला गणित सोपं जाईल. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज म्हणजे की जे बोर्डाकडून जे आहे क्वेश्चन बँक आलेली आहे 2026 ची, तर मी ते क्वेश्चन बँक मधील पण तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन बँक तर आलेली आहे, त्याच्यामधील ही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे जे आहेत, ज्या ह्या बोर्डच्या परीक्षा 2026 मध्ये येणार आहेत ती मी सांगणार आहे तुम्हाला. तर लवकर लवकर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रिलियमचं जे 2026 साठी जे पेपर आहे ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकर लवकर आपण न टाइम घालवता पेपर बघूया. आणि हा पेपर आत्ता जे मुलांचं जे म्हणजे झालेलं आहे 2026-25 मध्ये पण थोड्या मुलांचं झालेलं आहे डिसेंबरमध्ये आत्ता, आणि थोड्या मुलांचं जे आहे आता 2026 जानेवारीमध्ये परीक्षा सुरू आहेत प्रिलिम्सची. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा पेपर जे आहे आत्ता जानेवारीचा पेपर आहे. तर मित्रांनो, हा पेपर तुम्ही करून जावाच नक्की. आणि तुम्हाला असं वाटत असेल की एक्स्ट्रा पण आपण करायला हवं तर तेही करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पेपर कसा लिहायचा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि पेपर मी तुम्हाला दाखवत आहे. तर लवकर लवकर आपण पेपर बघूया आणि ते कसं लिहायचं तेही तुम्हाला सगळं निरीक्षण मी करून सगळं सांगेन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला प्रश्न क्रमांक 1A जे असते ते पुढील जे आपल्याला अचूक म्हणजे ते जे आहे आपल्याला MCQs टाईप असतं. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यांपैकी अचूक पर्याय निवडून लिहा. तर 4 MCQs असतात बाळांनो इथं. तर हे बघा, असल्या प्रकारचं एक क्वेश्चन फिक्स असतं, निश्चयकाची किंमत काढा. तर असल्या प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ते फिक्स असतातच. बोर्डासाठी पण मी सांगत आहे, असल्या प्रकारचे क्वेश्चन तुम्ही करा. मग हे कसं करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करून ह्याची किंमत काढायची असते. बाळांनो, मी तुमच्यासाठी मॅथ्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढून त्याची तयारीही करून घेणार आहे सोल्युशन सोबत, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणतेही वर्ग समीकरण नाही, असे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर त्याच्यातलं बरोबर उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चूक काय करताय, फक्त ऑप्शन ए असं लिहिताय किंवा ऑप्शन A B C असं कुठलंही असेल ते तुम्ही फक्त ऑप्शन नंबर टाकताय आणि सोडताय, तर विद्यार्थी मित्रांनो मार्क्स भेटणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागणार, कुठला बरोबर ऑप्शन आहे ते ऑप्शनचं ABCD काय असेल ते घाला आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर काय आहे तेही लिहा. तर त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, पहिल्या 30 नैसर्गिक संख्याची बेरीज खालीलपैकी कोणती. तर हे जरा सोडवून तुम्हाला करायला लागणार, पण MCQs असतं, फक्त उत्तरही तुम्ही लिहिला, इकडून तिकडून कुठेही ॲडजस्ट पण झाले MCQs, त्याचेही तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, एक पासा फेकला तर त्याच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असणारी संभाव्यता किती असेल. तर हे तुम्हाला संभाव्यता इथे काढायची आहे ते पीचं सूत्र घेऊन. तर त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी ह्याचं सोल्युशन तर तुम्हाला आता पूर्ण करून तुम्ही सोल्युशन ह्याचं गुगलवर जाऊन काढू शकता. आता तर मी फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका हे दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी इम्पॉर्टंट प्रश्न नंतर तुमच्याकडनं सोडवून घेणार आहे बोर्डाच्या अगोदर. बी जे प्रश्न आहे, पुढील उपप्रश्न सोडवा. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्क्ससाठी असतात, 4 प्रश्न तुम्हाला इथे दिलेले असतात, 1 मार्क्ससाठी असतात. तर ह्याचेही उत्तर तुम्ही फक्त फायनल म्हणजे सोडवून फायनल उत्तर जे येईल ते तेवढंही लिहिलं तर 1 मार्क भेटतो. तर हे पण 1 मार्कचे प्रश्न इथून तिथून तुमचे ॲडजस्ट होऊन जातात. आणि बाळांनो, जे तुमची संभाव्यता हे जे धडा आहे ते एक पक्क करून घ्या धडा, कारण त्याच्यामधलं एक 12 ते 13 मार्क्सचं त्याचं असतं आणि ते धडा खूप सोपा आहे पासिंगला. तर ते धडा परफेक्ट करा. आणि बाकीचे जे मुलांना असं वाटतं की आम्ही पास म्हणजे व्हायला खूप कठीण आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांनो ते धडा तुम्ही पक्क करा. मी करूनही घेईन ते धडा. आणि त्याच्यानंतर एक सगळ्या धड्यामध्ये 1-2, 3-3 प्रश्न मी सांगणार आहे तुम्हाला, ते तेवढे करा. तुम्ही नक्की तुमचं गणित भाग 1 तुम्हाला पास व्हायला जे आहे भाग 1 मध्ये 40 पैकी 14 लागतात. तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही 20च्या वरच मार्क्स घेणार. त्याच्यानंतर बघा,
चौथा हे झाल्यानंतर हे प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. तर ह्याच्यामध्ये बाळांनो हे क्वेश्चन फिक्स असलं भरायचंच असतं. बोर्डामध्ये पण तुम्हाला मी सांगतो की प्रश्न क्रमांक 2चं ए जे असतं हे आलेखचं असं फक्त भरायचंच असतं. तर हेही क्वेश्चन करा तुम्ही. त्याच्यानंतर बाळांनो आपण पेज नंबर 2 वर आलेला आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2चा ए जे असतो त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 3 प्रश्न देतात. त्याच्यामधले 2 सोडवायचे असतात 2-2 मार्क्ससाठी. तर तिन्हीही तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात. तर सगळे जे आहेत ते ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात तिन्ही. तर तुम्ही 2 कोणतेही ह्याच्यामधले सोडवू शकताय. त्याच्यानंतर बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 2चं जे बी आहे, क्वेश्चन नंबर 2चं बी, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला 5 प्रश्न दिलेले असतात. तर 5 प्रश्नांपैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्ससाठी आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक साम्य समीकरण सोडवा हे प्रश्न, म्हणजे बोर्डाचं पण मी सांगत आहे, एक साम्य समीकरण सोडवा असला एक प्रश्न कंपल्सरी असतो. आणि अंकगणित श्रेणीमध्ये पद काढा, 24वे पद काढा, 19वे पद काढा, 18वे पद काढा, हे पद काढण्याचं एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. आणि बाळांनो हे प्रश्न करायचं कसं, तर पहिला काय करायचं, टीएनचं सूत्र घ्यायचं. पहिला एची किंमत म्हणजे तर T1ची किंमत 12, T2ची किंमत 16, T3ची किंमत 20 असं पहिलं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर टीएनचं सूत्र लिहायचं. टीएन बरोबर ए अधिक ब्रॅकेटमध्ये n वजा 1 आणि गुणुले डी. आणि त्याच्यानंतर काय करायचं बाळांनो, एनच्या ऐवजी जिथं तुम्हाला सूत्रामध्ये n दिसतो तिथे काय ठेवायचं, 24 ठेवायचं. कारण आपल्याला 24वे पद काढायचं आहे. तर जेव्हा तुम्हाला 24वे पद काढा, 19वे पद काढा, 25वे पद काढा असं प्रश्न पडतो तर टीएनचं सूत्र घेऊन काढायचं असतं. असलं क्वेश्चन पेपरमध्ये एक तुम्हाला फिक्स असणारच. आणि त्याच्यानंतर बघा हे टक्केवारीचं हे धडा मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरासं कठीण जातं. तर हे धडा तुम्ही नाही केला, स्किपही केला तरी चालेल. पण 6वा धडा जे आलेखचं ते 1 आहे ते तेवढं करा तुम्ही. हे 5 प्रश्न आहेत त्याच्यामधले तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा बाळांनो प्रश्न 3 ए, पुढीलपैकी कोणती एक कृती करून पुन्हा लिहा. बाळांनो ह्याच्यामध्ये पण 3 मार्क्ससाठी असतं आणि 2 प्रश्न दिलेले असतात. 2 मधलं तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतं. आणि हेही ॲक्टिव्हिटी बेस्ड असतं. ह्याच्यामध्ये पण फक्त तुम्हाला कृती सोडवायची असते आणि बॉक्स इकडून तिकडून ॲडजस्ट होऊन जातात. म्हणून हे बॉक्स सोडू नका बाळांनो. मॅथ्समध्ये पास होणं खूप सोपं आहे. तुम्ही ना कठीण जे आहे तुम्ही स्वतः करून घेत आहात. बघा बाळांनो इथे जे आहे हे क्वेश्चन नंबर 3चं ए जे असतं त्याच्यामध्ये कंपल्सरी असले 2 ॲक्टिव्हिटीज असतात. तर त्याच्यामधलं आपल्याला ॲक्टिव्हिटीज सोडवायचे असतात. 2 दिलेले असतात, एक कुठलीही सोडवायची असते. बघा बाळांनो हे तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यामध्ये पण. आणि ह्याच्यामधलं एक 3 मार्काचा प्रश्न फिक्स असतो ते असतं संभाव्यता ह्या धड्यामधलं. तर बाळांनो ते धडा तुम्हाला मी पक्क करायला सांगत आहे. तर ते धडा पक्क करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. त्याच्यानंतर बघा बाळांनो प्रश्न क्रमांक 3 बी, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. हे 6 मार्क्ससाठी असतो. म्हणजे इथे जे आहे बाळांनो तुम्हाला 2 प्रश्न सोडवायला सांगितल्यात आणि 4 प्रश्न दिल्यात. तर एक प्रश्न झाला 3 मार्क्ससाठी. आणि बाळांनो ह्याच्यामध्ये आलेख पद्धत एक कंपल्सरी असते, आलेख पद्धतीने सोडवा. तर बाळांनो तुम्हाला बघा एक साम्य समीकरण सोडवा असले प्रश्न कंपल्सरी करायचे आहेत. त्याची प्रॅक्टिस करून घ्या. आणि हे सूत्राचा वापर करून प्रश्न सोडवा. ते 4 मार्काला किंवा पडू शकतो किंवा 3 मार्क्सलाही पडू शकतो. तर हे बाळांनो एक साम्य समीकरणे सोडवा हे तुम्ही कंपल्सरी करा आणि आलेख पद्धत कंपल्सरी करा. हे बघा हे झालं. म्हणजे पहिला धडा खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या धड्यावरच तुम्हाला एक 10 मार्क्स पहिल्या धड्यावरच होऊन जातात तुमचे. आणि 10 ते 12 मार्क्स जे आहे ते संभाव्यता धडा केला म्हणजे 2ही धडे तुम्ही केले. ज्यांना फक्त पास व्हायचं आहे 14च मार्क्स आम्हाला घ्यावे असे वाटतात पेपरमध्ये त्या मुलांनी एकही धडा संभाव्यता केला तरी चालेल. पण ज्यांना 20च्या वर तर जायचं आहे गणित भाग 1 मध्ये तर त्यांनी पहिला धडा आणि दुसरा धडा करा. आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही 40 पैकी 35च्या वर जावावं तर त्यांनी 3 किंवा 4 तर धडे पक्के करा. पहिला धडा आणि संभाव्यता हे एक धडा, पहिला, दुसरा आणि 5वा धडा हे 3 तर धडे पक्के करा. तरी पण तुम्ही 35च्या वर जाऊ शकताय बाळांनो. कारण बोर्डाने स्वतः सांगितलेलं आहे हे. त्याच्यानंतर हे बघा हे 4ही प्रश्न आपले झाले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4चा ए, इथे कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. 8 मार्क्ससाठी असतं हे आणि 4 मार्क्ससाठी एक प्रश्न असतं.
तर ह्याच्यामध्ये थोडंसं कठीण प्रश्न असतात बाळांनो, थोडंसं, तेवढे पण नाही. पण हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ह्याचे एक बोर्डाच्या पहिला तुम्हाला देणार आहे. एक 10 प्रश्न ते हे देणार आहे मी 4-4 मार्कचे. ते तेवढेच करून जावा. नक्की तुमचं त्याच्यातलं केला तर तुमचं 4 मार्कचे प्रश्न होऊन जातील. त्याच्यानंतर बघा बाळांनो, प्रश्न क्रमांक 5 शेवटचा प्रश्न. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतं. हे थोडंसं कठीण असतं बाळांनो. तर ह्याच्यामधलं जे एक प्रश्न असतं शेवटला आपल्याला, हे 6व्या धड्यावर पण जास्त ह्याच्यामध्ये विचारतात. ह्याच्यामध्ये 6व्या धड्यावर जरा जास्त प्रश्न असतात, पण 2 प्रश्न दिलेले असतात. एक प्रश्न तुम्ही सोडवायचा असतं. तर हेही मी तुम्हाला 10 प्रश्न इम्पॉर्टंट हे सांगणार आहे. क्वेश्चन बँकही तुम्हाला देणार आहे. तर ते तेवढेच तुम्ही करा, तुमचं नक्कीच होऊन जाईल. आणि बाळांनो, लवकर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा, कारण नेक्स्ट जे आहे मी तुम्हाला विज्ञान आणि गणित भाग 2चे पण पेपर देणार आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे लवकर कमेंट करा.